कोणी बांधलंय नेमकं? का बांधले? पुढतरी बांधले, पुढतरी काय कोण बी बांधलं होतं? तू बांधलं होतं पुढचं मोठं राहतं ना चला आणि तुला माय पकडलं म्हणायचं कोण 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 आलं? बीडच्या हिवरापाडी या गावामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून चक्क एका विवाहित महिलेला घरातून उचलून नेत तिच्यावरती अत्याचार करण्यात आले. अत्याचार केल्यानंतर चक्क महिलेला चावडीवरती आणत डांबाला बांधून ठेवलेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मात्र या प्रकरणी आता पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून जो आरोपी आहे वैभव पटेकर याला पिंपळनेर पोलिसांनी अटक करून त्याला 17 मार्चपर्यंत जे आहे ते पोलीस कोठडी सुनावण्यात आलेले. मात्र याचा अधिक तपास जे आहे ते वरिष्ठ अधिकारी करतात. त्याचबरोबर या घटनेचा दोन्ही बाजूंनी तपास केला जातोय. महिलेला ज्या पद्धतीनं अत्याचार करत तिला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ निर्माण झाली. मात्र या प्रकरणी एक आरोपी असलेला वैभव पटेकर हा पोलिसांच्या कोठडीमध्ये असून त्याचा अधिक तपास या प्रकरणी केला जातोय. तर विशेषतः पाहायला गेलं तर या प्रकरणामध्ये आणखी काय धागेदोरे आहेत, कोण नेमक्या प्रकरणामध्ये आहे, याच्या पाठीमागचं आणखी काय षडयंत्र आहे हे देखील पाहिलं जातं किंवा दोनही बाजूने या प्रकरणाचा तपास केला जातोय. रात्री जे पिंपळनेर पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा पोलीस निरीक्षक आहेत मधुसूदन घुगे यांनी म्हटलेलं आहे की या प्रकरणाचा अधिक तपास आम्ही करतो. जो प्रकारचा व्हिडिओ समोर आलेला आहे जो की डांबाला बांधून ठेवल्याचा, त्या प्रकरणाचे देखील त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे असं पोलीस निरीक्षक यांनी सांगितलेलं आहे. जो व्हिडिओ समोर आला होता की डांबाला बांधून ठेवल्याचं, मात्र जो वैभव पटेकर नावाचा आरोपी आहे अत्याचार करणारा, आणखी याच्यामध्ये आणखी कोण कोण आहे, डांबून ठेवलं होतं त्यावेळेस कोणी मदत केली आहे का, त्या बाजूने देखील या प्रकरणाचा तपास केला जातोय. त्याचबरोबर या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत जातात याचा देखील तपास या घटनेच्या अनुषंगाने केला जातोय. मात्र वैभव पटेकरला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आलेली आहे. अधिक तपास जे आहे ते पिंक पथक आणि पिंपळनेर पोलीस करतात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.